3, 2, 1. स्ट्रॉबेरी शेक विथ स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल स्ट्रॉबेरी मिल्कशेक. थिक स्ट्रॉबेरी शेक. तेच ना, मिल्क आणि स्ट्रॉबेरी आपण टाकणार आहे ना. काय झालं? स्ट्रॉबेरी मिल्कशेक. स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम. मजा आहे. बरोबर. तर भरत काकांनी आम्हाला असं प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांच्या इन्स्पिरेशन घेऊन आम्ही हा प्रयोग करतोय. बघूयात. तर भरत काका, तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि बरोबर स्टेप्स फॉलो केल्यात की नाहीये हे नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा. तर आम्ही करतोय कृती, तुम्ही बघा. तर फर्स्ट थिंग, आम्ही जसं सांगितलेलं काकांनी की बर्फ करायचंय, तर आम्ही हे पूर्णपणे बर्फ करून घेतलेलं आहे दूध. पण इतकं कडक झालेलं आहे की त्यामध्ये आम्ही साय घातलेली आहे घट्ट अशी. आणि शिवाय सुश्रुत एकदम फ्रोझन फ्रेश फ्रोझन स्ट्रॉबेरी आहे. येस, एकदम कडक आहे, निघत पण नाही, एकदम फ्रोझन आहे. तर आम्ही दूध आणि स्ट्रॉबेरी असे एकदम फ्रोझन करून घेतलेले आहेत. तर आता आम्ही ते जरा थोडंसं मोकळं करण्याचा प्रयत्न करतो आणि मिक्सर मधून सरळ ग्राइंड करून घेऊ. आता मी स्ट्रॉबेरी सगळी मोकळी करून या मिक्सरमध्ये टाकलेली आहे आणि ही आता मिक्स करणार आहोत. यात दूध टाकणार आहोत आणि साखर टाकणार आहोत गरजेनुसार. तर बघा आता पुढची रेसिपी. तर बऱ्यापैकी दूध मोकळं केलेलं आहे, म्हणजे एकदम बर्फ झालं होतं. तर ते आम्ही आता मिक्सरमध्ये घालणार आहोत स्ट्रॉबेरी सोबत. थोडी मलाई पण घातलेली आहे, जेणेकरून थोडं आपल्याला तिखशेक हवा आहे, स्ट्रॉबेरी तिखशेक. तर आपण मलाई जेवढी जास्तीत जास्त घालू ना, तेवढी छान घट्ट मिल्कशेक तयार होईल. साखर किती घालणार आहे? काकांसारखंच घालणार आहे, खूप सारी. कारण मिल्कशेक गोड पाहिजे असेल चांगला तर साखर लागतेच कंपल्सरी, नाहीतर ती. किती चमचे घातले? दुसरा चमचा आहे हा, सेकंड चमचा. 3 4 5 बसवे. मला नाही माहिती. बघूया. आता आम्ही दूध, स्ट्रॉबेरी आणि साखर असं हे मिक्स केलेलं आहे. त्याला ते आम्ही फिरवून घेतो. थिक शेक झालेला आहे. एकदम थिक झालाय, तसा पाहिजे ना तसा एकदम मस्त थिक झालेला आहे. एकदम थिक झालेला आहे. आता स्ट्रॉबेरीचा शेक तयार झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये आईस्क्रीम घालणार आहोत, स्ट्रॉबेरी घालणार आहोत, थोडं गार्निशिंग, थोडं डेकोरेटिव्ह करू. तर एका साईडला आम्ही ग्लासेस रेडी केलेले आहेत. स्ट्रॉबेरी शेक विथ स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. आता आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, त्यामुळे स्ट्रॉबेरीवर पाहिजेच, तर आपण मस्तपैकी स्ट्रॉबेरी घालूया. तुम्हाला जर जेली हवी असेल स्ट्रॉबेरीची, तर आम्ही स्ट्रॉबेरी जॅम केलेला आहे, तर ते पण आपण घालू शकतो. पण ते जरा जास्त होईल. आपण एवढ्यावरच भागवूयात. तो अशा प्रकारे आमचा स्ट्रॉबेरी थिक शेक बनवून रेडी झालेला आहे. मस्त टेम्पटिंग दिसतोय आणि तो मी आता टेस्ट करणार आहे. बघूया कसा लागतो. एकदम मस्त लाजवाब झालाय. मस्त गोड आहे, थंड आहे, भारी झालंय एकदम.